या व्हिडिओमध्ये आपण मार्च महिन्यातील अतिशय महत्त्वाचे असलेल्या चालू घडामोडी पाहणार आहोत। प्रश्न पहिला, संविधानामध्ये गर्भपाताचे अधिकार समाविष्ट करणारा जागतिक स्तरावरील पहिला देश कोणता? तर संविधानामध्ये गर्भपाताचे अधिकार समाविष्ट करणारा जागतिक स्तरावरील पहिला देश आहे फ्रान्स हा प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा असून याच्यावर तुम्हाला 100% प्रश्न विचारला जाईल। प्रश्न दुसरा, नुकताच कोणत्या दोन देशांमध्ये समुद्र लक्ष्मण हा सागरी सहकार्य मजबूत करण्यासाठी युद्धाभ्यास केला गेला? तर समुद्र लक्ष्मण हा जो युद्धाभ्यास आहे तो भारत आणि मलेशिया या दोन देशांच्या दरम्यान करण्यात आला होता। IBPSC परीक्षांमध्ये वेगवेगळ्या युद्धाभ्यासांवर देखील प्रश्न विचारत असते, त्या दृष्टिकोनातून हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो। प्रश्न तिसरा, जागतिक वन्यजीव दिन 2024 कधी साजरा करण्यात आला? तर दरवर्षी 3 मार्च या दिवशी जागतिक वन्यजीव दिन साजरा करण्यात येतो आणि 2024 साली या वन्यजीव दिनाची थीम होती कनेक्टिंग पीपल अँड प्लॅन्ट। तर 2024ची थीम कनेक्टिंग पीपल अँड प्लॅन्ट ही परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे, याच्यावर देखील प्रश्न विचारू शकतात। प्रश्न चौथा, नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक मानव विकास निर्देशांक 2022 या अहवालामध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर जागतिक मानव विकास निर्देशांक ज्यालाच आपण HDI म्हणजेच ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स या नावाने ओळखतो, तर हा 2022 या वर्षासाठीचा जाहीर झालेला आहे। या अहवालामध्ये भारताचा क्रमांक आहे 134वा। एकूण 193 देशांपैकी भारताचा क्रमांक 134वा आहे, हे देखील लक्षात ठेवा, याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो। त्याचबरोबर 2021चा जो अहवाल प्रकाशित झाला होता त्यामध्ये भारताचा क्रमांक 135वा होता, हे देखील लक्षात ठेवा, याच्यावर देखील प्रश्न विचारू शकतात। HDI हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असतात, याच्यावर 100% तुम्हाला प्रश्न विचारले जातील। प्रश्न पाचवा, प्रत्येक वर्षी जागतिक ग्राहक हक्क दिन कधी साजरा केला जातो? तर जागतिक ग्राहक हक्क दिन हा दरवर्षी 15 मार्च या दिवशी जाहीर केला जातो आणि या वर्षीची थीम होती फेअर अँड रिस्पॉन्सिबल AI फॉर कंझ्युमर्स। तर या थीमवर देखील तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे ही थीम देखील लक्षात असू द्या। त्यानंतर प्रश्न 6वा, नुकताच चर्चेत असलेला डेमोक्रेसी रिपोर्ट 2023 खालीलपैकी कोणत्या संस्थेद्वारे जारी केले जातात? तर नुकताच एक रिपोर्ट लोकशाहीवर आधारित पब्लिश झालेला आहे आणि त्याचे नाव आहे डेमोक्रेसी रिपोर्ट 2023 आणि या अहवालानुसार भारताची अवनती झालेली आहे। लोकशाहीच्या संदर्भात भारताची अवनती झालेली आहे असे या रिपोर्टमध्ये म्हटलेले आहे आणि हा जो रिपोर्ट आहे तो जारी केलेला आहे VDEM या संस्थेने आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि याच्यावर नक्की तुम्हाला परीक्षेत प्रश्न आलेला दिसून येईल। प्रश्न 7वा, 2024 सालच्या कटलास एक्सप्रेस या युद्धाभ्यासाचे आयोजन कोठे करण्यात आले होते? तर वेगवेगळ्या युद्धाभ्यासावर नेहमी IBPS प्रश्न विचारते, त्या दृष्टिकोनातून हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो। तर कटलास एक्सप्रेस हा जो युद्धाभ्यास आहे तो सेशेल्स या ठिकाणी आयोजित करण्यात आले होता आणि हा युद्धाभ्यास 26 फेब्रुवारी ते 8 मार्च या दरम्यान आयोजित करण्यात आला होता। त्याचबरोबर या युद्धाभ्यासामध्ये भारतातर्फे कोणती नौका किंवा कोणते जहाज भाग घेतला होता भारताकडून? तर त्या जहाजाचे नाव आहे INS तीर म्हणून। तर INS तीर या युद्धनौकेने भारताकडून या युद्धाभ्यासामध्ये सहभाग घेतला होता। प्रश्न 8वा, सिप्रीच्या अहवालानुसार 2019 ते 2023च्या दरम्यान कोणता देश जगातील सर्वोच्च शस्त्र आयातक ठरला आहे? तर सिप्री ही एक संघटना आहे, ही दरवर्षी अहवाल जाहीर करते आणि या वर्षीच्या अहवालानुसार 2019 ते 2023 या 4 वर्षांच्या कालावधीत भारत हा देश जगातील सर्वोच्च शस्त्र आयातक देश ठरलेला आहे आणि या अहवालानुसार भारताने एकट्याने एकूण 4 वर्षात एकूण आयातीपैकी 11% आयात एकट्या भारताने केलेली आहे। तर ह्या आकडेवारीवर देखील प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे ही आकडेवारी देखील लक्षात असू द्या। प्रश्न 9वा, भारतातील पहिल्या राष्ट्रीय डॉल्फिन संशोधन केंद्राचे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले? तर भारतातील पहिला राष्ट्रीय डॉल्फिन संशोधन केंद्र आहे त्याचे उद्घाटन पटना या शहरात करण्यात आले होते। तर अशा प्रकारचे प्रश्न देखील IBPS विचारते, त्यामुळे ही माहिती देखील लक्षात असू द्या। प्रश्न 10वा, BSFची पहिली महिला स्नायपर कोण आहे? आता महिलांशी रिगार्डिंग जेव्हा एखादी गोष्ट घडते आणि ती विशेषतः पहिली गोष्ट असते, पहिल्यांदाच घडत असते, तर त्यावर 100% तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे ही गोष्ट VIMP आहे, हे लक्षात ठेवा।
तर BSFची पहिली महिला स्नायपर आहेत सुमन कुमारिया. तर या सुमन कुमारी यांच्यावर तुम्हाला नक्की परीक्षेत प्रश्न विचारला जाईल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 11वा. कोचिन शिपयार्ड लिमिटेड या कंपनीने निर्माण केलेल्या भारतातील पहिल्या ASTDS टगचे नाव काय आहे? तर हा टग म्हणजे काय? तर टग हे असे लहान जहाज असते जे मोठ्या जहाजांना ओढण्यासाठी वापरले जाते आणि अशा प्रकारचे भारतातील पहिले टग आहे किंवा त्याचे नाव आहे ओशन ग्रेस हे. त्यामुळे अशा प्रकारच्या पहिल्यांदा गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा त्यावर प्रश्न येण्याची शक्यता 100% असते. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. प्रश्न 12वा. भारतातील पहिला स्वदेशी प्रोटोटाईप फास्ट ब्रीडर रिॲक्टर म्हणजेच PFBR हा कोणत्या ठिकाणी आहे? तर भारतातील पहिला स्वदेशी PFBR आहे कल्पकम या ठिकाणी. आणि कल्पकम हे ठिकाण कोठे आहे? तर हे आहे तमिळनाडू या राज्यामुळे. त्यामुळे राज्य देखील लक्षात ठेवा, याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो. आणि हा जो रिॲक्टर आहे तर तो कोठे वापरतात? तर तो अणुभट्टींमध्ये वापरला जातो. प्रश्न 13वा. भारतातील स्टेनलेस स्टील क्षेत्रातील पहिल्या ग्रीन हायड्रोजन प्लॅन्टचे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले? तर भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लॅन्ट जो स्टेनलेस स्टील या क्षेत्रामध्ये बसवण्यात आलेला आहे त्याचे उद्घाटन करण्यात आलेले आहे हिसार या शहरामध्ये. आणि हा जो प्लॅन्ट आहे तो कोणाचा आहे? तर तो आहे जिंदाल स्टेनलेस लिमिटेड या कंपनीचा. त्यामुळे ही गोष्ट देखील लक्षात ठेवा, या कंपनीवर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न 14वा. भारतातील पहिल्या स्मॉल स्केल LNG युनिटचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले? तर भारतातील पहिला स्मॉल स्केल LNG युनिट कोठे स्थापन केलेला आहे? तर तो आहे मध्य प्रदेश या राज्यामध्ये. त्याचबरोबर खूप डीपमध्ये विचारलं तर मध्य प्रदेशमधील विजयपूर या ठिकाणी हा LNG प्लॅन्ट आहे, हे देखील लक्षात असू द्या. त्याचबरोबर हा प्लॅन्ट कोणत्या संस्थेद्वारे बसवण्यात आलेला आहे? तर हा प्लॅन्ट गेल या संस्थेद्वारे बसवण्यात आलेला आहे, हे देखील लक्षात ठेवा, याच्यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न 15वा. अंडर वॉटर मेट्रो सिस्टीम म्हणजेच पाण्याखालील मेट्रोमध्ये कोणते स्टेशन सर्वात खोल आहे? तर भारतातील पाण्याखालील सर्वात खोल स्टेशन आहे हावडा मेट्रो स्टेशन हे. आणि या स्टेशनचे नुकतेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. प्रश्न 16वा. पहिली आशियाई रिव्हर राफ्टिंग चॅम्पियनशिप खालीलपैकी कोणत्या नदीवर होत आहे? तर भारतातील सतलज या नदीवर पहिली आशियाई रिव्हर राफ्टिंग चॅम्पियनशिप पार पडलेली आहे. त्यामुळे हे देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे. प्रश्न 17वा. नॅशनल हॉर्टिकल्चर फेअर 2024 कोठे आयोजित केला होता? तर नॅशनल हॉर्टिकल्चर महोत्सव 2024 हा बेंगळुरू या सिटीमध्ये आयोजित करण्यात आलेला. प्रश्न 18वा. लक्षद्वीपच्या कोणत्या बेटावर भारतीय नौदलाने त्याचा नवीन बेस स्थापन केलेला आहे? तर लक्षद्वीपचे असे कोणते बेट आहे की ज्यावर भारतीय नौदलाने त्याचे नवीन बेस स्टेशन स्थापन केलेले आहे? तर मिनिकॉय या बेटावरती भारतीय नौदलाने नवीन बेस स्थापन केलेला आहे. आणि त्या नवीन बेसचे नाव काय आहे? तर INS जटायू असे त्या नवीन बेसचे नाव आहे. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, या INS जटायू या नावावर देखील तुम्हाला परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. ही माहिती परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे. प्रश्न 19वा. डेप कनेक्ट 2024चे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? तर डेप कनेक्ट म्हणून एक महोत्सव पार पडलेला होता. तो कुठे पार पडला? तर तो नवी दिल्ली येथे पार पडला. ह्या ठिकाणावर देखील तुम्हाला परीक्षेत प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे हे देखील ठिकाण लक्षात ठेवा. आणि याचे प्राथमिक उद्दिष्ट काय होते? तर संरक्षण विषयक स्वदेशी नवकल्पनांना प्रोत्साहन देणे, म्हणजे संरक्षण क्षेत्राविषयी हा एक महोत्सव होता आणि स्वदेशी नवकल्पनांना प्रोत्साहन देणे हे याचे प्रमुख उद्दिष्ट होते. त्याचबरोबर या डेप कनेक्टचे उद्घाटन कोणी केलेले? तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी या डेप कनेक्टचे उद्घाटन केले होते. प्रश्न 20वा. अदिती योजना खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर अदिती योजना ही आत्ता आपण मगाशीच पाहिल्याप्रमाणे डेप कनेक्टमध्ये लॉन्च करण्यात आली होती आणि ती संरक्षण क्षेत्राशी संबंधित आहे. आता या योजनेविषयी आपण अधिक माहिती बघूया. तर अदिती हे जे नाव आहे याचा लॉंग फॉर्म काय होतो असा देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. अशा प्रकारचे बरेच प्रश्न IBPSने यापूर्वी देखील विचारलेले आहेत. त्यामुळे अदिती या नावाचा लॉंग फॉर्म होतो
एसिंग डेव्हलपमेंट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीज विथ आयडेक्स या लॉंग फॉर्मवर देखील प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर याची घोषणा कधी झाली तर डेफ कनेक्ट 2024मध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी याची घोषणा केली होती. याचा उद्देश काय होता? मगाच्याच प्रश्नामध्ये आपण पाहिल्याप्रमाणे संरक्षण क्षेत्रातील नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना लॉन्च केलेली आहे. त्याचबरोबर ह्याच्यातील तरतुदी काय आहेत तर जे काही स्टार्टअप आहेत, नवीन कंपन्या आहेत, ज्या या योजनेअंतर्गत पात्र ठरत आहेत त्यांना 25 कोटी रुपयापर्यंतचे अनुदान सहाय्य मिळेल आणि ज्याचा वापर ते मग संरक्षण क्षेत्रातील नवीन संशोधन आणि विकासासाठी करतील. तर संरक्षण क्षेत्रामध्ये स्टार्टअपना अधिकाधिक वाव मिळावा, त्याचबरोबर नवीन संशोधन व्हावे, विकास व्हावे यासाठी ही योजना तयार करण्यात आलेली आहे. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही खूप महत्त्वाची योजना आहे. याच्यावर चालू घडामोडीमध्ये नक्की प्रश्न विचारला जाईल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 21वा. DRDOने विकसित केलेल्या MIRV तंत्रज्ञानावर आधारित अग्नी 5 या मिसाईलच्या पहिल्या यशस्वी उड्डाण चाचणीचे सांकेतिक नाव काय होते? तर DRDOने नुकतेच MIRV या टेक्नॉलॉजीवर आधारित असलेले अग्नी 5 या मिसाईलचे एक व्हर्जन तयार केलेले आहे आणि याची यशस्वी उड्डाण देखील घेतले होते. मात्र ही जी चाचणी झाली त्याला एक सांकेतिक नाव दिले होते, तर ते सांकेतिक नाव होते मिशन दिव्यास्त्र हे. तर अशा प्रकारे IBPS अशा प्रकारच्या महत्त्वाच्या घडामोडींवर देखील प्रश्न विचारत असते. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही खूप महत्त्वपूर्ण बाब आहे, याच्यावर नक्की प्रश्न विचारला जाईल. प्रश्न 22वा. संसदेचे नवीन सुरक्षा प्रमुख म्हणून खालीलपैकी कोणाची नवीन नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर संसदेचे नवे सुरक्षा प्रमुख आहेत अनुराग अग्रवाल हे. तर अशा प्रकारे IBPS नवीन ज्या नियुक्त्या होत असतात त्यांच्यावर प्रश्न विचारत असते. त्या दृष्टिकोनातून हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. प्रश्न 23वा. खालीलपैकी कोणाला राष्ट्रीय युवा संसद महोत्सव 2024मध्ये प्रथम पारितोषिक मिळाले? तर राष्ट्रीय युवा संसद महोत्सव 2024मध्ये प्रथम पारितोषिक मिळालेले आहे यतीन भास्कर दुग्गल यांना. त्याचबरोबर दुसरा क्रमांक आलेला आहे वैष्णव पिचाई यांचा, तर तिसरा क्रमांक आलेला आहे कनिष्का शर्मा यांचा. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून फक्त पहिला क्रमांकच विचारला जाईल, तर पहिला क्रमांक आहे यतीन भास्कर दुग्गल यांचा, तर हे लक्षात ठेवा. प्रश्न 24वा. संसद खेळ महाकुंभ 3.0 कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला होता? तर संसद खेळ महाकुंभ 3.0 हा बिलासपूर या शहरामध्ये आयोजित करण्यात आला होता. त्याचबरोबर राज्य जर विचारलं तर हे बिलासपूर आहे हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये, हे लक्षात ठेवा. असा देखील प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर हा जो महाकुंभ आहे तो कोणत्या ग्राउंडवर आयोजित करण्यात आला होता? तर लुहनू क्रिकेट ग्राउंड, तर या ग्राउंडवर हा खेळ महाकुंभ आयोजित करण्यात आला होता, हे देखील लक्षात असू द्या. प्रश्न 25वा. खालीलपैकी कोणाच्या सहकार्याने नीती आयोगाने फ्रंटियर टेक्नॉलॉजी लॅब्स सुरू केले आहेत? तर फ्रंटियर टेक्नॉलॉजी लॅब्स हा जो कार्यक्रम आहे तो नीती आयोगाने मेटा या संस्थेच्या सहकार्याने चालू केलेला आहे. त्याचबरोबर हा जो फ्रंटियर टेक्नॉलॉजी लॅब्स कार्यक्रम आहे तो अटल इनोव्हेशन मिशन या कार्यक्रमाच्या अंतर्गत घेण्यात आलेला आहे, हे देखील लक्षात ठेवा. या कार्यक्रमावर देखील तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की फ्रंटियर टेक्नॉलॉजी लॅब्स हा कार्यक्रम कोणत्या कार्यक्रमाअंतर्गत पार पाडला जातो? तर अटल इनोव्हेशन मिशन या अंतर्गत हा कार्यक्रम पार पाडला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 26वा. जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? तर जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया या संस्थेचे मुख्यालय आहे कोलकाता या ठिकाणी. आता हा प्रश्न इथे का घेतलेला आहे तर या संस्थेला नुकतेच 173 वर्ष पूर्ण झालेले आहेत. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही बाब खूप महत्त्वाची ठरते. त्याचबरोबर या संस्थेची स्थापना कधी झाली? तर 4 मार्च 1851 रोजी जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही खूप महत्त्वाची संस्था आहे. त्यामुळे हा प्रश्न येथे आपण कव्हर केलेला आहे की अशा प्रकारे देखील प्रश्न IBPS तयार करू शकते. प्रश्न 27वा. इंटरऑपरेबल पेमेंट सिस्टीम या नवीन स्कीमची अंमलबजावणी करण्यासाठी कोणती संस्था जबाबदार असेल? तर इंटरऑपरेबल पेमेंट सिस्टीम ही एक नवीन स्कीम तयार करण्यात आलेली आहे आणि या स्कीमची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी NPCI
भारत बिल पे लिमिटेड म्हणजेच NBBL या संस्थेवर देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर ही जी स्कीम आहे, ही स्कीम कोणाची आहे किंवा ही जी योजना आहे ती योजना कोणाची आहे असा देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. तर ही योजना आहे RBIची, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची. त्याचबरोबर अंमलबजावणी कोण करत आहे, तर अंमलबजावणी करत आहे NPCI भारत बिल पे लिमिटेड म्हणजेच NBBL. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून दोन गोष्टी इथे महत्त्वाच्या आहेत. ते म्हणजे इंटरऑपरेबल पेमेंट सिस्टीम ही स्कीम किंवा ही योजना कोणी तयार केलेली आहे, तर ही योजना आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची, हे लक्षात ठेवा. आणि याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कोणावर आहे, तर ती आहे NPCI भारत बिल पे लिमिटेड म्हणजेच NBBL या संस्थेवर. तर हा डिफरन्स लक्षात ठेवा, परीक्षेत याच्यावर नक्की प्रश्न येईल. प्रश्न 28वा, ई किसान उपज निधी या उपक्रमाचा प्राथमिक उद्देश काय आहे, तर ई किसान उपज निधी या उपक्रमाचा प्राथमिक उद्देश आहे शेतकऱ्यांसाठी गोदाम व्यवस्थेची प्रक्रिया सुलभ करणे. म्हणजेच डिजिटल माध्यमातून गोदाम व्यवस्थेची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी ई किसान उपज निधी हा एक उपक्रम चालू करण्यात आलेला आहे. आता यासंबंधी अधिक माहिती आपण बघूया, कारण परीक्षेच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या योजना असतील किंवा स्कीम असतील तर त्याच्यावर प्रश्न विचारण्याची शक्यता खूप जास्त असते. तर ही जी योजना आहे याची घोषणा 4 मार्च 2024 रोजी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केली होती. हा कोणाचा उपक्रम आहे असा देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. तर हा उपक्रम आहे वेअर हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड रेग्युलेटरी ऑथॉरिटी म्हणजेच WDRA यांचा हा उपक्रम आहे. म्हणजेच गोदामांशी संबंधित ही एक योजना आहे. याचा उद्देश काय आहे, तर आत्ताच आपण पाहिल्याप्रमाणे शेतकऱ्यांसाठी गोदाम व्यवस्थेची प्रक्रिया सुलभ करणे आणि काढणीनंतरच्या काळात शेतकऱ्यांना चांगल्या स्टोरेजची संधी निर्माण करून देणे. कारण काढणीनंतरच्या काळात शेतमालाची स्टोअर करण्याची एक महत्त्वाची समस्या राहते शेतकऱ्यांना. बराचसा शेतीचा माल हा नाशवंत स्वरूपाचा असतो आणि त्यामुळे चांगली स्टोरेजची संधी उपलब्ध करून देणे ही खूप महत्त्वाची गरज असते आणि त्या दृष्टिकोनातून ही योजना तयार करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर ई किसान उपज निधी हा जो उपक्रम आहे तो गोदामांशी संबंधित डिजिटल प्रक्रिया सुलभ करतो आणि शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन कोणत्याही नोंदणीकृत WDRAच्या गोदामात 7% दराने 6 महिन्यापर्यंत साठवण्याची सोय उपलब्ध करून देतो. म्हणजेच शेतमालाच्या काढणीनंतरच्या काळात पुढील 6 महिन्यापर्यंत तो स्टोअर करून ठेवण्याची सोय हा कार्यक्रमांतर्गत उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याचबरोबर 7% वार्षिक दराने ही सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही देखील खूप महत्त्वाची योजना आहे. याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न 29वा, नुकतीच चर्चेत आलेली महतारी वंदन योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे, तर महतारी वंदन योजना ही छत्तीसगड या राज्य सरकारने सुरू केलेली आहे. आता ही योजना काय आहे यावर देखील प्रश्न येऊ शकतो. तर ज्या पात्र महिला आहेत, विवाहित महिला, त्यांना प्रति महिना 1000 रुपयाची तरतूद या योजनेअंतर्गत करण्यात आलेली आहे. प्रति महिना 1000 ही गोष्ट लक्षात ठेवा, परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची गोष्ट आहे. प्रश्न 30वा, खालीलपैकी कोणाची अलीकडेच भारताचे निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती झालेली आहे, तर अलीकडच्याच काळात 2 नवीन निवडणूक आयुक्तांची नियुक्ती नव्याने करण्यात आलेली आहे. तर ते आहेत ज्ञानेश कुमार आणि सुखबीर संधू. हे पुढे लोकसभेचे इलेक्शन आलेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून ह्या नियुक्ती खूप महत्त्वाच्या ठरतात, त्यामुळे याच्यावर प्रश्न येऊ शकतो. तर नवीन निवडणूक आयुक्त आहेत ज्ञानेश कुमार आणि सुखबीर संधू. ही नावे लक्षात ठेवा, याच्यावर परीक्षेत नक्की प्रश्न विचारला जाईल. तर सध्या मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत असा देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. तर मुख्य निवडणूक आयुक्त आहेत राजीव कुमार. तर ही गोष्ट देखील लक्षात ठेवा, याच्यावर 100% तुम्हाला प्रश्न येण्याची शक्यता आहे. त्यानंतर प्रश्न 31वा, 2 सप्टेंबर 2023 रोजी स्थापन करण्यात आलेल्या वन नेशन वन इलेक्शन या विषयावर समितीने नुकताच अहवाल सादर केला असून या समितीचे अध्यक्ष कोण आहेत, तर वन नेशन आणि वन इलेक्शन या विषयावर एक समिती स्थापन करण्यात आली होती आणि त्या समितीचे अध्यक्ष होते पूर्व राष्ट्रपती रामनाथ कोविंद. त्यामुळे ही खूप महत्त्वाची समिती आहे. ही परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची असून हा एक VIMP प्रश्न आहे, हा नक्की तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाईल. त्याचबरोबर ही समिती कधी स्थापन करण्यात आली होती ही स्थापना देखील लक्षात असू द्या, 2 सप्टेंबर 2023 किंवा सप्टेंबर महिना लक्षात ठेवा. त्याचबरोबर हा अहवाल कधी सादर केला त्यांनी, तर त्यांनी अहवाल मार्च महिन्यात सादर केला होता, हे देखील लक्षात असू द्या. स्थापना सप्टेंबरमध्ये आणि अहवाल मार्चमध्ये, ही गोष्ट लक्षात घ्या. प्रश्न 32वा,
छपचारकूट हा महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर छपचारकूट हा जो महोत्सव आहे तो मिझोराम या राज्याचा महोत्सव आहे. तर IBPS अशा वेगवेगळ्या महोत्सवांवर नेहमी प्रश्न विचारत असते, त्या दृष्टिकोनातून हा महत्त्वाचा प्रश्न ठरतो. त्यानंतर प्रश्न 23वा, नुकताच GI टॅग मिळालेला रिसा हा कोणत्या राज्यातील आदिवासी पोशाख आहे? तर रिसा हा एक आदिवासी पोशाख आहे आणि याला नुकताच GI टॅग मिळालेला आहे. तर हा पोशाख आहे त्रिपुरा या राज्यातील. तर IBPS GI टॅगवर देखील प्रश्न विचारताना दिसून येत आहे, त्यामुळे हा प्रश्न इथे आपण कव्हर केलेला आहे. प्रश्न 34वा, खालीलपैकी कोणत्या शहराला सिल्वर फिलिग्री या उत्पादनासाठी नुकताच GI टॅग मिळालेला आहे? तर या सिल्वर फिलिग्री जे आहे त्याला अजून एक नाव आहे, ते म्हणजे रूपा तारकासी, आणि याच्या उत्पादनासाठी कटक या शहराला GI टॅग मिळालेला आहे. आणि हे कोणत्या राज्यात आहे? तर हे आहे ओडिसा या राज्यामध्ये. त्यामुळे राज्य देखील लक्षात असू द्या, राज्यावर देखील प्रश्न येऊ शकतो. प्रश्न 35वा, रणजी ट्रॉफी 2024चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले? तर रणजी ट्रॉफी 2024चे विजेतेपद पटकावलेले आहे मुंबई या संघाने. त्याचबरोबर हे जे विजेतेपद आहे ते मुंबईचे एकूण 42वे विजेतेपद आहे, हे लक्षात असू द्या. ह्या 42व्या विजेतेपदावर देखील तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर मुंबई या संघाचा कर्णधार कोण होता, असा देखील तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. तर मुंबई या संघाचा कर्णधार होता अजिंक्य रहाणे. याच्यावर देखील IBPS प्रश्न विचारू शकते. तर अशा ह्या 35 चालू घडामोडी होत्या, ज्या मार्च महिन्यातील असून परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या आहेत. पुढे येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. थँक्यू.